शिवराज मोटेगावकर यांना अटक झाली आणि नीट पेपर फुटीचं महाराष्ट्रातील स्ट्रॉंग कनेक्शन हे समोर येऊ लागलं। शिवराज मोटेगावकर कशा पद्धतीने पेपर लीक करत होते, त्यांची मॉडस ऑपरेंडी काय, त्यांच्या सोबत कोण कोण जुळलेलं होतं, कोण कोण त्यांना मदत करत होतं, NTA मध्ये त्यांनी कशा प्रकारे व्यवस्था रचून ठेवली होती आणि त्यानंतर हा पेपर शिवराज मोटेगावकर लीक करत होते। हा पेपर कसा लीक होत होता, या पेपरमधनं कमावलेले पैसे ते कुठे घालत होते, त्यांचे स्वप्न काय होते आणि का त्यांनी हे पेपर फुटी केली, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी हेमंत आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की। मित्रांनो, पुण्यात CBIने शिवराज मोटेगावकरला अटक केली। त्याचे RCC क्लासेस महाराष्ट्रातल्या सर्व शाखा या आता बंद पडलेल्या आहेत। लाखोंनी पालक आणि विद्यार्थी हे परेशान आहेत। त्यांनी भरलेले लाखो रुपये हे आता कुठे जाणार, मुलांना शिक्षण मिळणार का नाही मिळणार, या सर्व प्रश्नांनी महाराष्ट्र अक्षरशः हादरून गेलेला आहे। शिवराज मोटेगावकर हे नीट सारख्या अति महत्त्वपूर्ण परीक्षेचा पेपर मिळवत तरी कसे होते, तर ह्याची उत्तरं आता CBI तपासात समोर येऊ लागलेली आहेत। शिवराज मोटेगावकर सोबत या प्रकरणात निवृत्त केमिस्ट्री प्राध्यापक PV कुलकर्णी आणि मनीषा मांढरे बायोलॉजीच्या प्राध्यापक, ह्या दोघांनी मोटेगावकरला कशी मदत केली ते पाहूया। तपासात असं समोर येतंय की शिवराज मोटेगावकरनेच या PV कुलकर्णी आणि मनीषा मांढरेची वर्णी NTA पेपर सेटिंग पॅनलमध्ये लावलेली होती। हे दोघं जण पेपर सेट करायचे, क्वेश्चन काढायचे, पण कुठलाही पुरावा हाती लागू नये म्हणून यांनी एक वेगळी पद्धत वापरलेली होती। याचा अर्थ असा की मोटेगावकरने पेपर सेट होण्याच्या आधीच पेपर फोडण्याची व्यवस्था करून ठेवलेली होती। हे PV कुलकर्णी आणि मनीषा मांढरे हे तिथे तयार केलेले प्रश्न पूर्ण पाठ करायचे, म्हणजे स्मरणार्थात ठेवायचे, मेमोराइज करायचे आणि मग तो पेपर सेट केल्यानंतर ते प्रश्न येऊन मोटेगावकरला सांगत होते। म्हणजे कुठलाही मध्ये पुरावा नाही, तिथे जे प्रश्न टाकलेले आहेत ते पूर्णपणे पाठ करायचे आणि जसेच्या तसे येऊन शिवराज मोटेगावकरला द्यायचे। शिवराज मोटेगावकर मग त्याला हाताने लिहायचा, त्याची PDF तयार करायचा आणि इतरत्र वितरित करत होता। ही पद्धत, अतिशय विलक्षण पद्धत त्यांनी वापरलेली होती, पण शेवटी मोबाईलमध्ये डिलीट केलेली PDF ही फॉरेन्सिक तपासानंतर आता समोर आलेली आहे। त्याचप्रमाणे शिवराज मोटेगावकरचा मुलगा 12वीला होता अशी माहिती समोर येते। काल CBIने त्यांच्या या मुलाची देखील चौकशी केलेली आहे। त्याचप्रमाणे शिवराज मोटेगावकरची पत्नी, तिला सुद्धा चौकशीसाठी नोटीस बजावलेली आहे। याचा अर्थ असा की शिवराज मोटेगावकरच्या आजूबाजूला CBIने आता मोठा फास आवळलेला आहे। आता हे सगळं कशासाठी? शिवराज मोटेगावकरचं स्वप्न होतं की स्वतःचं मेडिकल कॉलेज उभं करायचं। फक्त हे स्वप्नच नव्हतं, तर हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यास सुरुवात सुद्धा झालेली होती। लातूरपासून काही अंतरावरतीच हायवेच्या बाजूला शिवराज मोटेगावकरच्या मेडिकल कॉलेजचं, भव्य दिव्य मेडिकल कॉलेजचं बांधकाम मित्रांनो सुरू आहे। हे बांधकाम तब्बल 5 एकर जागेत सुरू आहे। कॉलेजची भव्य इमारत उभी राहते आहे आणि यावरती कोट्यावधींनी खर्च होत आहे। शिवराज मोटेगावकरकडे इतके पैसे आले कुठून? एक कॉलेज उघडणं हे काही सर्वसामान्य व्यक्तीचं काम नाही, त्यासाठी राजकीय संबंध लागतात, परवानग्या मिळवणं हे सर्व शिवराज मोटेगावकरनी मिळवलेलं होतं। त्यामुळेच आता शिवराज मोटेगावकरचे एक एक करून अनेक कारनामे हे CBI समोर आणत आहे। पाहूया पुढे अजून काय काय समोर येतं। या मेडिकल कॉलेज सोबतच शिवराज मोटेगावकरकडे किती धनसंपत्ती आहे, त्यांचे कुठे लागे बांधे आहेत आणि मोटेगावकर सोबतच आता अजून किती अशा मोठ्या मोठ्या लोकांची नावं या पेपर फुटी प्रकरणात समोर येणार ते आपल्याला बघायचं आहे। मित्रांनो, तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं, तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या धक्काबुक्की या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा। धन्यवाद।